केल्याशिवाय तुम्हाला मोठं होता येत नाही. म्हणून मला 12 वर्षाच्या तपपूर्तीला बोलावलं. याच्यातला प्रत्येक मुलगा अधिकारी झाला पाहिजे. डॉक्टर, इंजिनियर, वकील, आयुक्त, जज, सीए, VA हे सगळे कामात आले पाहिजे. हे म्हाताऱ्या शाळेत गेल्याने लागल्या मान हालायला हे MBBS झाली असती तर मोठा दवाखाना, नवरा बी डॉक्टर भेटला असता, मजा झाली असती. सगळी सप्त्याची पंगत बी लई पक्वानाची केली असती. म्हणून आजपासून कोणाला मागायचं नाही, निगेटिव्ह बोलायचं नाही, दैव म्हणायचं नाही. नाड्या, पुड्या, बाबा, उदे, भस्म सगळे डब्यात टाकून द्यायचे आणि स्वतःची लायकीच अशी तयार करायची की जिथं जाल तिथं लोकांनी पाय घड्या पाडल्या पाहिजेत, जिथं जाल तिथं लोकांनी ओवाळलं पाहिजे, आणि ज्याच्या घरी जाल त्याचा उद्धार झाला पाहिजे, ज्याच्या शेजारी बसाल त्याचा कल्याण झालं पाहिजे. म्हणून आजपासून माझ्या मागे नीट म्हणा, जशी ज्याची अवस्था. लय जेवण झाले का द्यायची मोठ्यानं म्हणा, मोठ्यानं, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. आलं लक्षात? किती तुकाराम महाराज हुशार आहे. आता एक कशी अवस्था आहे? अभंगाच्या पहिल्याच्या येईल माझ्या अंगा, येईल माझे अंगा, ऐसी दशा येईल माझे अंगा, ऐसी दशा येईल माझे अंगा, ऐसी दशा ऐसी दशा येईल माझे अंगा, ऐसी दशा येईल माझे अंगा, ऐसी दशा येईल माझे ऐसी दशा येईल माझे चित्त पांडुरंगा झुरते, चित्त पांडुरंगा झुरते, चित्त पांडुरंगा, पांडुरंगा पांडुरंगा चित्त पांडुरंगा 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 चित्त पांडुरंगा विठ्ठला रे पांडुरंगा, चित्त पांडुरंगा सुरते नाथवडी रे पायाच्या चित्तने, नाथवडी रे पायाच्या चित्तने, पायाच्या चित्तने. आता तुमची अवस्था कशी बदलायची? बऱ्याच जणांच्या लक्षात नसेल आलं ना, की अवस्था बदल्याने व्यवस्था लागते. मग माझी पण व्यवस्था लागली, पण अवस्था नेमकी बदलायची कशी? नीट आहे का? अवस्था बदलण्यासाठी पुढचा दृष्टांत लय मनातून आहे का? तुम्ही जिथं जिथं बसाल का तिथं तिथं तुमची सोय लागत जाणार. चला, सावखडबाई मध्ये दूध काय भाव भेटतं? पटकन सांगा. 60 रुपये लिटर. पांढरं असतं, पतलं असतं, गोड असतं आणि थंड असतं. ओके, 60 रुपये लिटरनं आपण दूध आणल्यानंतर शहाण्या माणसाच्या हातात पडायला पाहिजे, म्हणजे शहाण्या बाईच्या हातात पडायला पाहिजे. ती शहाणी बाई काय करते? त्या थंड्या दुधाला गरम करते आणि गरम झाल्यानंतर त्याच्यात ऍडिशनल इर्जन घालते
आणि रात्री 9 वाजता त्याला झाकून ठेवलं की सकाळी पहाटे 5 वाजता त्याचं टोटल लाईफ चेंज होतं. नाव बदलत. दुधाच्या ऐवजी लोक दही म्हणतात. शरीर बदलत. पुळूक पाण्यावानी होतं. खपल्या खपल्यावानी जाड झालं होतं. बसायची जागा बदलती. चुलीवर उकळत होतं. गाडग्यात शांत झोपलं होतं. चव बदलती. गोड होतं. आंबट झालं. भाव बदलतो. 60 रुपयानं आणलं होतं 100 रुपयाचं झालं. याला किती वर्ष लागले? दुधाचं दही व्हायला वर्ष किती लागले? मग मांड्या घालून टाळी वाजून भजन करायला तुम्हाला किती वर्ष सप्ताह करावं लागेल? कारण तुमच्यात विरजन पडलं नाही. का तुम्ही गरम झाले नाहीत? कारण थंड्या दुधात जर विरजन टाकलं नाही तर नीट ऐका, अरे दूध बी राहत नाही. नासत. तसं ज्या माणसाला गुरुचा बोध झाला नाही तो नुसता माणूस राहत नाही, तो अखंड भजन करतो आणि 24 तास वारकऱ्याचीच निंदा करतो. आपण असं समजावं, नासलं. दूध झालं पण काय झालं? नासलं. देवपूजा करत नाही असं समजावं, नासलं. सत्य वागत नाही असं समजावं, नासलं. होतं दूधच पण काय झालं? नासलं. आणि मला सांगा ना, नासलेल्याला कोण चांगलं म्हणतं? कोण चांगलं म्हणतं? अरे ज्याचा नासलेल्या याचा पाय वाकडा पडला का त्याला मुरुस्तर लोकात येऊ दे, सगळ्या मान. म्हणून तुमच्यात आज विरजन पडू दे. आजचं विरजन तुमच्या कामाचं आहे. पुढे ऐका, जे 60 रुपयानं दूध आणलं होतं ते 100 रुपयावर गेलं. आता म्हणा, जशी ज्याची अवस्था तशी त्याची झाली व्यवस्था. चुलीवरचं गाडग्यात गेलं. तसं आपल्या डोक्यात आज विरजन पडलं पाहिजे की मी शिकल्याशिवाय, बदल केल्याशिवाय माझ्यात बदल होणार नाही. ओके, आता मी दह्याला सुद्धा शांत बसू देणार नाही, तुम्हालाही शांत बसू देणार नाही. त्या दह्यामध्ये शानीबाई रवी घालत असते. गायक रवी पवार नाही. रवी ही त्या गाडग्यात फिरवायची असते आणि मग ती बाईना जोरात रवी फिरली की त्या गाडग्यातून 2 वस्तू तयार होतात. उलट्या हाताने जे निघत त्याचं नाव आहे ताक, आणि सोयीच्या हाताने निघत त्याचं नाव आहे लोणी. तसं तुमच्या डोक्यात माझी शब्दाची रवी आता फिरणार आहे. कीर्तन आत्ताशी सुरू झालं. 12 वर्षाचा असल्यामुळं पहाटे 5ला संपणार आहे. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही. जोपर्यंत तुमच्या अवस्था बदलत नाहीत तोपर्यंत कीर्तन सुटणार नाही. 5 वाजेपर्यंत कीर्तन चालतं म्हणून बऱ्याच जणींनी टाळ्या वाजवल्या आणि खरंच 5 वाजेपर्यंत चालणार आहे. आता नीट ऐका, माझा तिळभर दोष नाही, देवाचा तिळभर दोष नाही, सप्ताह करणाराचा तिळभर दोष नाही. तुमच्यात रवी फिरती कशी? रवी म्हणजे सूर्य, सूर्य म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे अक्कल. तुमची अक्कल सोयीची चालती का उलटी चालती? उलटी कशी चालती? तुम्हाला एखाद्या माणसाने सांगितलं कणिक आणते म्हणतो गावात मी तुला एकटाच दिसतो का? आपण असं समजा याची रवी उलटी फिरली. पण नुसता मंडपातून आवाज आला कणिक लागती, तो म्हणला काळजी करू नको, कणिकच घेऊन येतो. काही माणसं येतानाच कणिक घेऊन येतात आणि जाणाऱ्या सगळ्या माणसाला चहा पाजल्याशिवाय जाऊ देत नाही. सगळ्याच्या कपाशा उचलतात. ही रवी उलटी आणि सोयीची फिरा. ए नीट बाईस, आत्ताच सांगितलं होतं रवी उलटी फिरती म्हणून. गुडघेवर करून बसायचं नाही, कधीच नाही. मरूस तर तुला ते सांगतो म्हणजे तुमचे गुडघेवर होणार नाही. माझी बेजारी व्हायला लागली तुमच्याकडे पाहून. हे पुण्याचं पोरग आलं होतं सावखेड बहिला पोरगी पाहायला. इंजिनियर झालं होतं, पोरगी इंजिनियर झाली होती, थोडी ओळखीची होती, पाहुणे होते. सोयरीक 100% होणार होती. सिव्हिल इंजिनियर होतं पोरग. देऊळगाव राजाला उतरलं, पाहुण्याने गाडीत घालून घरी आणलं. पोरी लय हुशार असतात. नवरा पाहायला येणार म्हणल्याबरोबर ती देऊळगावला गेली. भोवया कापून आली, फेसवास दमू पट बिट लाल करून भांग बिंग पाडून ओके झाली. तिला माहित होतं एकदा फसला की मरेपर्यंत आपली मजाच मजा. तसं एकदा देव आपला झाला की जन्मोजन्मी आपली मजाच. आपोला तो एक हे नवऱ्याचं काय घेऊ मरणार आहे आणि लबाडी पुन्हा एकदा वर हात केला नाही याची गॅरंटी नाही. अलग लक्षात. आपल्याला जर आजार झाला आणि मी बी ते लगेच दुसरी करते. ते म्हणतो मला गरज नाही हो, पण पोरायचं कसं करावं. वा रे वा, काय बहाना करायला लागला. त्याच्यामुळं नीट ऐका सगळं छान. ते आलं पोरग पलंगावर बसलं. पोरीनं लय मेकअप केलं होतं. पोरीच्या माईनं सांगितलं होतं पाणी घेऊन जाय आणि हसता चेहरा कर. चांगल्या गोष्टीला हसरा चेहरा करावा लागतो म्हणून कॅमेऱ्याच्या पुढे गेले की तो कॅमेरावाला म्हणतो हसा हसा जरसे हसा.
तसं उदास बसू नका कीर्तनात, बरोबर होण्यासाठी जरा हसा. हसल्यानं मन मोकळं होतं, मनात पाप नसतो. जे माणसं मोकळं हसते ना ते निर्मळ असते, आणि जे मनातल्या मनात असते ती आतल्या गाठीची असते. त्याच्यामुळे मोकळं मोकळं हसा. म्हणजे हा नवऱ्याला विचार, त्या प्रश्नाची चांगली उत्तरं दी. ती म्हणली हो मम्मी. तर तिचा लहाना भाऊ याच्यावानी असा बारका पिंडरी बिकी आपला कामान धामाचा टिंक्या, ह्यो तिकडं बैठकीत चालला तरी ती खुनीत होती, जाऊ नको जाऊ नको जाऊ नको. तिला माहित होती याच्या अंगातलं कला आहे. पण ह्यो गेला तिथं पाहुण्याच्या पुढं, आणि पाहुण्याच्या तोंडाकडे पाहून म्हणला मामा कोण्या गावाचे आहे तुम्ही. ते पोरग सिव्हिल इंजिनियर होत. ते शेजारच्या म्हणलं आपल्याला हुंडा बिंडा काही लागत नाही बरं, फक्त पोरगी निर्मळ लागती. हे पोरग नवरीचा कोणी विचार, कारण एकाच फॅक्टरीचा माल असतो. ते शेजारचा म्हणला भैया इकडे 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 इकडे, तू नवरीचा कोण आहे याची अक्कल जागार पाहिजे ना. नवरीचा कोण म्हणल्या बरोबर तो म्हणला मी नवरीचा भाऊ, जे नवरदेव पळाला वाघरूळ शिवाय माग पाहिलं नाही त्या. स्वैरिक बिघडी, स्वैरिक मेल्या पुढे वर करू नको, सरळ बैस सरळ बैस. हा जागे राहायचं, असं आयटीत बसायचं मस्त स्ट्रॉंग वाघाच्या पिल्ल्यावानी. हा भाकरी खायचा एवढं मोठं डोकं, दंड एवढाले, शरीर बिरीर जार. कोणाच्या दुकानापुढे उभा राहिला त्यानं 2-3 वर्ष उधारी मागू नये. आणि इथं बसतो ना आपला 2-3 मिनिटं झाले मारला पाहिजे. जशी ज्याची अवस्था तशी त्याची ऍडवाइस. त्यामुळे आता रवी फिरायला सुरुवात झालेली आहे. आता बघा सोयीची फिरली तर काय निघन, लोणी. लोणी कसं राहील, एकदम फ्रेश. शरीर मऊ 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 मऊ. बसण्याची जागा स्टीलचा डब्बा 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 डब्बा. चो गुड 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 गुड. भाव 600 रुपये किलो, 600 रुपये किलो, 600 रुपये किलो. ज्याची उलटी फिरली त्याचं नाव ताक. शरीर पुळ्ळूक पाणी. ठेवलं गाडग्यात, पिलं त्याला झोप येणार. आणि भाव फुकट 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 फुकट. ज्ञानेश्वर महाराज आहे, ती म्हणते कीर्तन भजन असे ना काय का तुम्ही. मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा, मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा. मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा. मंथोनी नवनीता तैसे घे मंथोनी नवनीता तैसे घे आनंदा. वाया व्यर्थ कथा साडी मार्ग वाया व्यर्थ करता. साडी मार्ग साडी मार्गे ते कृष्णा महाराज, हे गुळ मला पाहायला आणला का खायला. गुळ आणला मला, खाते ते. वा, जशी ज्याची अवस्था. वा. मी गुळाकडे पाहतो, गुळ माझ्याकडे पाहतो. मला गुळाची गरज आहे, त्याला अजिबात गरज नाही, तरी त्याचा गुळ खाणं सुरू आहे. मला सांगा कृष्णा महाराज, तुम्ही मला 100 फोन केले, माझी लय काळजी घेतली, माझा बी तुमच्यात लय जीव आहे. मला सांगा गुळ तुमच्या घरचा आहे का, तुम्हाला उचलून न्यायचा का, आणला कोणासाठी, माझ्यासाठी, मला द्याला का. हा, जर कृष्णा महाराजांनी मला गोळ दिला असता तर मी चेहरा ध्यानात धरला असता, आळंदीत ते असले असते तर बोलून घेतला असतं, कॉफी पाजली असती, गाडीत भेटले असते तर कुठं उचलून नेलं असतं, पाठीवरून प्रवास केला असता. आता ते होणं शक्य नाही. साधा लोकाचा गुळ जो माणूस दुसऱ्याला देऊ शकत नाही, तुम्ही घरचा देता का नाही. विषय गुळाचा नाहीच आहे, विषय कृष्णा महाराजाचा नाहीये. तुमच्या लक्षात आणून द्यायचं की माणसाचं जीवन वापरलं तर गोड आहे, नाही वापरलं तर कडूच. आता ज्या माणसाने मला गुळ नाही दिला, हे चहा शिकायला याय ना गुळ घेतला लोखंडाला दिला पण मला नाही दिला, काय हाणून द्यायचं. जशी ज्याची अवस्था लोक त्याची तशी करतात. चला, मी त्या लोण्याला सुद्धा बसू देणार नाही, त्याला जाळणार आहे आणि त्याचा पांढरेपणा काढून टाकणार. कळतो तुम्हाला पांढरेपणा, अहंकार. तुम्ही लय गोड आहे,
एका क्षणात देव भेटला असता, पण आडवा आला फक्त अभिमान. आणि देवाचा एकच फॉल्ट आहे, तिळभर जरी होय अभिमान फिरू तो समान भारतीय. तो पांढरेपणा लोण्याचा गेला की त्याच्या शरीराचं होतं सोन्यासारखं शरीर. त्यानं म्हणतात तूप. ठेवण्याची जागा काचेची वर्णी, भाव 1000 रुपये, चव अतिशय मधुर. हे जाऊ द्या हो, पण माझ्याकडनं नीट ऐका. एकाच दुधाचं जर बदलून व्यवस्थितपणे जर वापर केला तर त्याचं तूप होतं. आणि एकदा दुधाचं तूप झालं आणि त्याच्या विरोधात अख्खं जग गेलं. अशा दुधाना, ताकाना, दह्याना कशा मिटिंगा घेतल्या तर नीट ऐका. पुन्हा दुधाचं, तुपाचं कधीही दूध होत नाही. तुपाचं कधी लोणी होत नाही. तुपाचं कधी ताक होत नाही. तुमचं मन सुद्धा देवाच्या नावाने जेव्हा उच्च अवस्थेला जातं ना, ते पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात कधीच येत नाही. काही ऐसी दशा येईन माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. तुम्ही झुरताय पण संसारासाठी झुरताय, दुसऱ्यासाठी झुरताय. पण तुकाराम महाराज देवासाठी झुरत. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे दिन रजनी. हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. महाराजांनी भजनाने स्वतःची अवस्था तयार केली. तुम्हाला जरी असं वाटत असेल की माझी अवस्था परमात्म्याच्या पात्रतेची व्हावी तर जोरात टाळी वाजून भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, 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 हरि जय जय, हरि जय जय, विठोबा रखुमाई, हरि जय 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 जय, विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि हरि जय जय, विठोबा हरि विठोबा रखुमाई, 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 ढोबार कुमाई, जय 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 ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा कुमाई, जय ढोबा कुमाई, जय 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 ढोबा कुमाई, ढोबा कुमाई, ढोबा कुमाई, हरि विठोबा. माझ्याकडे पाहून तरी म्हणा, जशी ज्याची अवस्था तशी त्याची व्यवस्था. काय आहे, तुम्हाला याचं कौतुकच वाटत नाही, कारण तुमची याची सहसा भेटच होत नाही. पहिला भेटतो लग्नात,
तो असतो भारलेला नवरीच्या हातचा. तिनं असा हार उचलला की त्या हारामध्ये तिच्या बापाचे व्याजाचे पैसे तळतळाट. नवरीनं नवरदेवाला हार घातला की जेच त्याची हार होती जीत कधीच नाही. हा गळ्यात घातलेला माझा हार नाही. मी माणूस म्हणून जन्माला आलो, ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आलो त्याचं मला आज फळ मिळालं. जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. तुम्हाला नाही का असं वाटत माझ्या लेकाच्या गळ्यात लोकांनी हार घालावे, त्याच्या पालख्या निघाव्या, त्याची मंदिरं निघावी, त्याचं लोकांनी ध्यान करावं, त्याला जीवापाड प्रेम लाव. किती बोलू मी तुला, किती माय बहिणी आहेत मला, किती घर आहेत आमची. जिथे जाईन तिथे रोज सोहळा, प्रेम, आनंद, भक्ती. हे आम्हाला नसतं. आमच्या मुखात ज्याचं नाव येतं तो इतका बलवान आहे. जशी ज्याची अवस्था तशी त्याची. हे खूप छान आहे. सगळे महाराज हार काढून टाकतात, मी लवकर काढत नाही. आमच्या घरात रोज भांडणं होते, कपड्याला डाग पडते, कपड्याला डाग पडते. पण मी तिला असं सांगतो की हे डाग मला असे पडले, ह्या डागाने मला भावकीत माझी लाज गेली नाही, माझी मान खाली गेली नाही. या डागाने मला गावामध्ये नाक राहिलं, ह्या डागाने माझा मान वाढला आणि या डागाने मी रोज सुखानं जगतो. म्हणून हे डाग बहुत अच्छे है. हे डाग सुद्धा चांगले. असा डाग लागू नये की मायबापाला गावात फिरायची सोय राहू नये. असा डाग लागू नये की आपल्या मायबापाला आत्महत्या करावी लागेल. असा डाग लागू नये की आपल्याला चार चौकात बसायची लाज वाटेल. असे डाग लागू नाहीत की जिथे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या घराचं नाव कलंकित करते. बाप हो, 12 वर्ष या मंडपात आलात ना, थोडंसं काम करा ना. माझं कीर्तन संपणारच आहे. मी नाही तुमचा जास्त वेळ घेणार. पण दिवस आंब्याचे, तसे दिवस 12 वर्षाचे. बघा ना, झाडाला लय फुलोरा येत असतो आंब्याचा, पण सगळ्याच फुलोऱ्याचे आंबे नाही ना बनत. तशी मंडपात लय गर्दी होत असती, पण सगळेच माणसं पुढं नाही जात. बराच मोहर वाऱ्या वावधानाने गळून पडतो. तसं लय लोक एकादशी धरतेत, पण कधी जातात त्यांनाही कळत नाही. बऱ्याच जणांनी वाऱ्या धरल्या होत्या, कधी गळून पडल्या त्यांनाही कळत नाही. बरेचसे भजने लय भजनाला जात होते, पण आता सांगते की मी मंदिरात पायच टाकत नाही. वा, मोहर गळून पडला. काय गळला? मोहर गळून पडला. बहर नाही आला तुला, फुलला नाही तू, तुझं फळ नाही झालं, गळून पडला. कशाने गळत असतो माणूस माहिती? ज्याच्या मनात मल आहे, ज्याच्या चित्तात विक्षेप आहे, आणि ज्याला सत्य कळत नाही. ही अशी सगळी माणसं गळून पडत असतात. जे राहतात ना ते भाग्यवान. मग आंबा असा कैरीला येतो. 12 वर्ष झाले म्हणून सांगतो, सावखेड भोईच्या सप्ताहाची कैरी झाली. आता अजून तिला लय वेळ आहे पिकायला, पिवळे व्हायला. हा, खूप वेळ आहे. आता 25 वर्ष होईल तुमचं. राहिलो तर बोलवा. काही माहित नाही, पण बोलवा. मग ध्यान ठेवा की होतंय 12 वर्षाला. हा ना, 25ला बसलो तरी सांगन तुम्हाला. ते आता नाही सांगणार, कारण त्याच्यात जास्त मजा आहे. सोनं वेगळं असतं, चांदी वेगळी असती. तुमची नुसती बैठक झाली. बघा ना, तुम्ही आता फक्त कैरी वाणी, पण व्हाना कैरी, गळून नका. आंब्याची कैरी झाली, लोकांच्या नजरात आली की लयच पोरं पळत येत. अरे कैऱ्या खायच्या रे, दगड घ्या ना. हा ना, तसं तुम्हाला जो त्रास होतो ना, तो तुम्हाला त्रास होत नाही. तुम्ही किती पक्के ते पाहण्यासाठी लोक तुम्हाला निंदा करत असतात, काहीतरी बोलत असतात. तुम्ही भजन सोडता का? एकादशी सोडता का? वारी सोडताय का? तुम्हाला दगड तर मारलेच पाहिजे ना. लोक आंब्याला दगड मारतात ना, लिंबाला थोडी दगड मारते लोक. आणि नीट ऐका, जर असे मध्यात तुटले ना समजा कच्चे आंबे, त्याची अवस्था पहा कशी. मग त्याला पोरं खाली घेतेत, त्याला इळीला कापितेत, त्याच्या फोडी करतेत आणि वाकडं तोंड करून मिठात घालतेत. त्याला मिठात, साखरात नाही. फरक नीट ऐका. कशात लावितेत? मिठात. आणि असे वाकडे तोंड करून खाते. लेच आंबट आहे, लेच आंबट आहे. तसं माणसाचं वागणं बिघडे की लोक म्हणते लय फालतू आहे, लय फालतू. कैरी कापली समजायची. काय झाली? कैरी कापली. पण शहाणे आंबे पानाच्या आड लपून राहत असते. तसं माणसानी संयमाच्या आड लपवून राहिलं पाहिजे. हे गा, लोकांच्या नादी लागू नका, कोणाच्या मागे लागू नका. तुमच्यात बदल करा. कच्च्या कैरीला लोक दगडच हाणणार, पण ती पिकून जर तिचा श्वास आला ना, आई शपथ, कुणाची ताकद नाही तुम्हाला दगड हाणण्याची. ती खुडी घेऊन येणार आणि ती खुडी देठाला हाणणार.
तुम्हाला आल्हाद कुडीत घेणार, पाहुण्यावानी गाडीत बशिणार आणि घरी आल्यावर तुमच्यासाठी गाद्या टाकणार. जशी ज्याची अवस्था. लटकलेले आंबे गवतावर येऊन बसले. तसं कुत्र्याने विचारलं नसतं आपण भजनात आलो असतो कोण विचारलं असतं कसली हरण कसले काय कसलं काय. म्हणून लटकणाराने जास्त शहाणपणा करत जाऊ नये. गळ्यात हार टाकला की प्रभू ईश्वरा माय बापा तुझे उपकार आहे माझ्यावर, तू पात्र ठरवलंस मला. आणि मग सकाळी सकाळी मुलं येतात, बाबा मला आंबे खायचे. कच्चे आंबे कापून देतात आणि पिकलेले आंबे कापीत नसतात. तसं लोक म्हणतील 12 वर्ष पैसे घातले गावाचे सप्ताह केला काय मिळणार आहे. ऐक आज, अरे कच्च्या आंब्याला लोक कापीत असतात, पिकल्या आंब्याला कापीत नसतात, त्याला हातात घेत असतात. आणि हातात घेतल्यानंतर त्याला पहिल्यांदा आंघोळ घालतात. कुणाला? आंब्याला. नुसती आंघोळ घालीत नाहीत, त्याची पाठ पण चोळतात. जशी ज्याची अवस्था. नुसते पाठ चोळीत नाही, त्याला कपड्यानं पुसून काढतात. बरं वाटतं की नाही? तुम्हाला तर दोनदाच आंघोळ घालते, एक लग्नात दुसरी जीव गेल्यावर. मधात आंघोळीचा प्रोग्रामच नसतो तुमचा. काय असं आंघोळ बिंघोळ घातल्यावर त्या आंब्याला असं वाटलं अला मालक बेकार दिसतो, मारितो आपल्याला. पण तसं झालं नाही. तुकोबरायावर विश्वास ठेवा. जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. आंब्याला पाहिलं होतं की कैऱ्याला लोकांनी कापलं, मला कापतीन, पण तसं झालं नाही. मालकाने डाव्या हातात आंब्याला घेतलं आणि त्याचा जीव नाही घेतला, त्याला जीव लावला. उजव्या हाताने त्याचे पाय दाबायला सुरुवात केली. बरं वाटतं पाय दाबल्यावर. घरात कोणीतरी आपले रोज पाय दाबले ना, असं वाटतं आपल्या जन्माचं सार्थक झालं. पाय दाबले, कंबर दाबली, मग डोकं पण फ्रेश केलं. मग ती वरची टिकली काढून टाकली आणि त्याच तोंड आपल्या तोंडात घेतलं. आहा हा हा, काय सुख. मग ते मग पिळून पिळून रस खाणं सुरू केलं. अख्खा रस खाल्ल्यावर असं वाटलं याच्यात काही नाही, लगे कातड उलट केलं आणि त्या कोईचे ओघळ आले हातावर. कशाचे ओघळ आले तर कपड्याला पुसायचे असते, रसायचे पुसायचे नसते. मायबाप त्याला चाटायचं असतं. असं असायचं. अरे हा अभंग चाटणंच नाही का? 450 वर्ष रूप पाहता चाटणं नाही काय? सुंदर ते ध्यान चाटणं नाही काय? कीर्तन चाटणं नाही काय? कुणाचं? त्यांची वाणीचं चाटणं, उष्ट चाटणं, उष्ट चाटणं. आणि आंबा खाल्ल्यावर माणूस म्हणला या कोईला दुसऱ्या ठिकाणी लाव, लय आंबा गोड आहे. तसं माझ्या पुढे बसलेल्या मुला मुलींनी 12 वर्ष आमच्या गावात सप्ताह झाला. लय चारित्र्यवान व्हा, लय गुणवान व्हा, लय विद्वान व्हा. आम्ही भक्ती केली वारकरी संप्रदायाची. आम्ही माऊली तुकोबांच्या मागे चालणारे लोक आहेत. आमचा कधी नाश होणार नाही. आम्ही वैभव कीर्ती यश आरोग्य सगळं उभं करू, पण त्यासाठी हे नियम आम्हाला पाळावे लागतील आंब्याचे. म्हणून जशी ज्याची अवस्था लोक त्याची तशी करतात व्यवस्था. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. नाठवोनी देह पायाचे चिंतन, नाठवोनी देह पायाचे चिंतन, अवसानाचे क्षण नाही मधी. नाठवोनी देह पायाचे चिंतन, नाठवोनी देह पायाचे चिंतन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आता महाराजाच्या गळ्यातला हार आपल्या गळ्यात येण्यासाठी तसे पात्र व्हावं. पात्र व्हा. आता शेवटचा दृष्टांत सांगून मी तुमचा निरोप घेणार. आपण मला आजच्याही जागरणाला आणि उद्या काल्याचीही सेवा दिली. उद्याची सेवा कुणाची आहे? संयोजक गंगाधर दामोदरराव जाधव. उद्याच त्यांचं चिंतन आहे, त्यांनाही धन्यवाद. आता शेवटचा दृष्टांत ध्यान देऊन ऐकायचा. कारण त्याच आता दरवर्षी सप्ताह होतील, पण 12 वर्ष पुन्हा वापस येणार नाही. म्हणून मी महत्वाचं कीर्तन केलंय. याच्यानंतर कुठलाही सप्ताह कारण तुम्ही किती आणा, पण 12व्या वर्षाचे जागरण आणि कीर्तन माझ्या वाट्याला आलं. ते रेकॉर्ड झालं ना, माझ्या खात्यावर पडलं, ते कुणाच्या खात्यावर पडलं. आणि याचं श्रेय
गांधी सरांना, विजयराव तुम्हाला, गणेशराव तुम्हाला सगळ्याला देतो. तुमच्यामुळे हे रेकॉर्ड माझ्या यावर पडलं. मधात कीर्तन करून आलो तो भाग वेगळा असतो, पण आजचं आणि उद्याचं कीर्तन माझ्यासाठी रेकॉर्ड आहे. मग आता मी तुमच्यासाठी खूप काही दिलं पाहिजे आणि आता याच मंडपात बदल करून घ्यायचा. उद्या किद्या काही नसतं आपल्याकडे. एक गरीबाची पोरगी होती, भिक्काऱ्याची होती, भिकाऱ्याची, पण ती इतकी सुंदर होती, इतकी देखणी होती. ज्याचं मन चांगलं असतं का त्याचा चेहरा आणि शरीर चांगलं असतं. जे जळकर राहतं का ते लय असं कुजल्यालं खरकट, लय माणसं बेकार तोंडाची, मेले कुठंच हसत नाही. कीर्तनात नाही, टीव्हीत नाही, लेकराच्या पुढं नाही, तमाशात नाही. जर कुणाच्या घराला आग लागली तरच हसला तर हसला. हा, हसून आवाज काकमत नसतो त्याला, वाटा पांढरा, लय बेकार. त्यामुळं ती इतकी सुंदर होती, खरं सांगू तिच्या इतकी सुंदर पोरगी त्रिभुवनात असतं का असं सुंदर? हो, काही काही माणसं लय सुंदर असतात, ओरिजिनल. त्यामुळे ती अशी लहानशी मोठी झाली. अरे पण गंमतच अशी होती ना की ते माणसाच्या अंगात गुण चांगले असले की त्याचं बसणं, वागणं, बोलणं चांगलं दिसत असतं. आता मी सांगितलं होतं, आता सांगत नाही. त्यामुळे ती अशी रस्त्याने जरी चालली तर तिच्यावर नजर पडली की माणसं डबल तिच्याकडे पाहायची. गजगामिनी, चालणं सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. नाही तर चहा सांगितलं की काय म्हणले, माती म्हणले तरी काय. अरे चालणं बोलणं नीट असलं पाहिजे, देखणं नीट असलं पाहिजे. त्याच्यामुळे ती जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी लोकांच्या नजरा तिच्याकडे जाऊ लागल्या. लहानची मोठी झाली, 12-15 वर्षाची झाली. एके दिवशी 5-6 सोबतींनी बरोबर सरपणाच्या काड्या घेऊन येत होती शेतातून. आणि पांदिवानी असा रस्ता होता, आपल्या गावासारखा रस्ता, आणि पाठीमागून 4 चाकी गाडी आली. पोरी घाबरल्या, धक्का लागल म्हणून जशी जागा भेटन तशा तशा उभ्या राहिल्या. ही पण कशी उभी राहिली माहितीये का? एका काट्याची जागा होती तिथं उभी राहिली. एक हात त्या काड्याला लावला आणि दुसरा हात तिने असा फ्रॉकला लावला, कारण तिचा झगा फाटलेला होता. ते गरीबाचं लेकरू ना, चप्पल एकाची, शर्ट म्हणजे फ्रॉक एकाचा, हे सगळं मागून आणलेलं, भीक मागितलेलं सगळं. मग ती अशी गाडीवाल्याकडे पाहू लागली. तिकडून पाठीमागून गाडी आली, त्या गाडीवाल्याची नजर तिच्यावर पडली. आता हे डोळे यायला काय दिसन आणि काय आसन त्याची नाही जीव जाऊस तर तुमची गॅरंटी नाही डोळ्याची. त्या पोराने त्या पोरीकडे पाहिलं, तिच्याजवळ गाडी उभी केली, काच खाली केला, तोंड बाहेर काढलं, तिच्याकडे निहाळून पाहिलं, त्याला काही दम निघला नाही. ते म्हणला काय नाव आहे? ती म्हणली सजी. कुणाची आहे? झोपडपट्टीवरच्या गोविंद्याची. गाडी निघून गेली. ते पोरग होते का राजाचं, खाली गेलो होतो पोरगी पाहायला. आता ती नाही आवडली त्याला, ती असं आपली अशी काहीतरी अमुक तमुक जे जे काय असं, ही आवडली. जसं गाडीतून उतरलं तसं मम्मीच्या घड्यात जाऊन पडला. आई शपथ घे, पोरगी पाहून आलोय. ती म्हणली एकुलता एक होता, लय नवसानं झालास, सून आणतोय ना घरात, चल बोल काय पाहिजे ते देते. म्हणला मम्मी नांदेडला गेलो, ती पोरगी नाही आवडली आपल्याला. मग आपल्या गावात झोपडपट्टीत गोविंदा नावाचा भिकारी, सजी नावाची पोरगी, लाखात एक देखणी आहे. मम्मी करीन तर तिच्या संग लग्न करीन तर तसाच राहीन. जय हनुमान. माय म्हणली मेल्या राजाच्या पोटी जन्माला आला, भिकाऱ्याच्या पोरी करतोस, तुला भिकाऱ्याची पोरगी करू देणार नाही. आतमध्ये गेलं, कडी लावून घेतली, इंडिकेटर लागले. राणीचे राजाला बोलून घेतलं, म्हणले पहा तुमची संतती कशी निघाली. राजा म्हणला जमाना बदलला. राणी कडी वाजवली, उठ बाळा, उघड उघड उघड. हा बरोबर आत गेलं, ते कळलं मला बी आता लवकर लवकर सुटते कीर्तन. आत गेल्यानंतर म्हणले काय रे? ते म्हणले पप्पा मी आवडतो का नाही तुम्हाला? 200%. मी पाहिजे का नाही तुम्हाला? 300%. मग झोपडपट्टीत जा, गोविंदा नावाचा भिकारी, त्याला सजी नावाची पोरगी, लाखात एक देखणी, त्याचे पाय धरान, मला पोरगी द्या, नाही तर पप्प्या संध्याकाळी मेला. ते म्हणला मरू नको, तू मला एकटाचे भिकाऱ्याची कर, नाही तर राजाची कर, मला गरज नाही. लय प्रेम आंधळ असते. 2-4 माणसं घेतली. राजा झोपडपट्टीत गेला. झोपडपट्टीत पत्त्याचा डाव सुरू होता. हिचा बाप टावेल गुंडाळ्याला, पन्यानीवर, कानात बिडी, हातात पत्त्याचा डाव, शिंबूड वडीत पत्त्याचा डाव रांगलेला. राजा पुढे आला. कोण गोविंदा रे? सजन सजा सरकार सरकार सरकार, मलाच गोविंदा म्हणतात. निरोप द्यायचा असता मालक दरबारात हजर झाला असतो. ते म्हणले गोविंदा आवाज करू नको, तुला पोरं किती आहेत? सरकार मला पोरग नाही. पोरी किती आहेत? एकच पोरगी सरकार. पण काय झालं? बागात आली होती का? तुमचं नुकसान केलं का? काही काच फोडला का? कुणाला काही बोलली का? माय बाप पाया पडतो तुमच्या, राजे ना ते. आर मला पोरगी पाहायची. मग काय पोटात नोडाच आला. अरे बापरे, काहीतरी माझ्या लेकराचं चुकलंय. मोठी सजा मिळण्याच्या मागे. आतमध्ये गेला तर बाजरीच्या भाकरी करत होती. कधी शॅम्पू नाही, क्रीम नाही, साबण नाही, फेऱ्यान लवली नाही, कोटरमरी नाही, काही नाही. केस पुढे आलेले, इकडून इकडून असे हात पिठानं भरलेले, हातात बांगडी नाही. डाव्या हाताला धरली, बापानं आणून राजाच्या पुढे उभी केली. तुम्हाला सांगू का,
आजपासून दाग दागिने कपड्यानं माणूस ओपत नसतो, त्याचं चारित्र्य निर्मळ असावं, तो जगात उठून दिसत असतो. राजाच्या पुढे उभी केल्यावर राजाची नजर पडली, पोरीला निहाळून पाहिलं. राजा होता तो म्हणला, इतकी चांगली पोरगी तर आपल्या 100 पिढ्यात बी नव्हती. सून करायला परवडते. जा बाळा आत बस बस. राजाने सांगितलं, शिपाई मला गोविंदाच्या घरात 5 मिनिटं बसायचं, कोणी येऊ नका. ते म्हणजे सरकार तू भिकारी आहे, मोठी माणसं तुम्ही, झोपडपट्टीत बसल्यावर तुमची बी इज्जत जाईल. म्हणलं का बस. इज्जतीचा नाही, माझ्या जगण्याचा प्रश्न आलाय. गोविंदाला घरात बसायचं म्हणल्यावर डबल मुर्डा आला, संडास आली. आता राजाला घरात बसायचं म्हणल्यावर गरीबाच्या घरात काय असायचं. आत गेल्याबरोबर राजे म्हणले दरवाजा लाव. ते म्हणलं सरकार याला दरवाजा नसतो. काय तप्पडे म्हणले, वड खाली. तप्पड वड, अंधार पडा. आपली टावेल राजाला बसायला दिली. गोविंदा टावेलीवर बसला, सजी डाव्या हाताला बसली. पोटात असं दडदड होतंय की आपलं काय होतंय काय होतंय काय होतंय. राजानं गोविंदाच्या तोंडाकडे पाहिलं. घाबरू नको गोविंदा, एकुलता एक पोरग आहे मला. हो सरकार, लय नवसान झालं होतं. हो सरकार. अरे त्यानं काही मागितलं मी दिलं नाही, असं कधी घडलं नाही. हो सरकार. मग गोविंदा डावा हात पोरीच्या पाठीवर ठेवला आणि उजवा त्याच्या पायाला लावला. अंधारात पाया पडतो तुझ्या, एवढं बाळ मला दे. ताडकनच उडालं. सरकार उकिरड्यावरचा भिकारी आहे मी, खानदानी आमच्या पिढ्यानपिढ्या मागण्यात गेल्या. अरे आमची पोरगी राणी कशी काय होऊ शकते. म्हणले गोविंदा विचार करू नको रे, माझ्या पोटच्या पोराचा प्रश्न आहे. राजानं दोन्ही हात त्याच्या पायाला लावले. म्हणला या हाताने माणसं कापतो मी, तलवारीना. गेल तर डबल मोडा. ते म्हणला बाबा बाबा मला कळतच नाही. ते म्हणले कळून घेऊच नको तू, भानगडीत पडू नको. ते म्हणला मग दिली म्हणल्याबरोबर राजाने पुरीच्या पाठीवर हात टाकला. काळजी करू नको माय, तू महाराणी झालीस, माझ्या घराण्याची वंशज. घरी आल्यावर पोराला सांगितलं चल उठ जेवण कर, लगेच लग्न लागायचंय, मला वेळ राहिला नाही. सोमनाथ हिवाळीची संसिष्टी मांडली, मंडप टाकला, लय पत्रिका छापल्या. अमेरिकेला सोन्याचा दोरा लावला. जेवायला लाडू कंजा शंकरपाळी त्याची गुढी काटेकोणी गुरुकुल्यामध्ये कुल्ल्या बसायला पाठ पाटील पाठ. इतका स्वयंपाक केला, लोक जेवले. आणि जी पोरगी इतकी सुंदर होती, तिला सजिल्यावरती किती सुंदर झाली असेल. चंद्राची कोर चांदणी. मारुतीरायाच्या पाया पडीन हत्तीवर बसून पोरगीला वाट लावायचं, तर मग पोरीच्या डोक्यात प्रकाश पडला. पिंटी फकी उशी गाध्या लोड तक्क्या सतरंजा सगळ्या पोरी हत्तीजवळ जमा झाल्या. आणि एक एक पोरगी सांगू लागली, बाई आमच्या उष्ट्यावर जगली, हिला भाकर भेटली नाही, हिला आयुष्यात चप्पल भेटली नाही, हिच्या डोक्याला तेल भेटलं नाही, एवढी मोठी ग कशी झाली. एक जण म्हणले आपल्याकडे पाहत पण नाही. पोरी जवळ येतात, म्हणते ए सजे. तिने माग पाहिलं, काय ग सरकार माझ्या मैत्रिणी. अगं जा की मग बोलायला. तिला खाली उतरायचं तर 4 शिपायांना हात लावले भरत महाराज. आणि वरून पैंजण रत्न त्याला लावलेले. ओढणी आपली नव्हती, झिपरी झापरी रत्नाच्या ठशा केलेल्या. एका पोरीने तिचा पदर काढा ना असं घेऊन म्हणली, बाई सजे आमच्या उष्ट्यावर जगलीस, एवढी मोठी ग कशी झाली. ती म्हणे अगं सुदाम महाराजाचं कीर्तन ऐकलं होतं, जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. अरे आम्ही लय गरीब घरचे लेकर आहेत, आमच्या बापाला एवढी सुख पेटली नसती. आम्ही विश्वशांती केंद्रावर जेव्हा काम करतो तेव्हा आमचं एवढं मोठं भाग्य आहे. विश्वातल्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर माझी सगळी लेकरं दिदीने मांडीवर घेतली. श्याम असेल, सोनी असेल, कराड साहेबांनी लेकरावानी प्रेम केलं. तुम्ही किती हार टाकला. मी तुमच्या घरी येत होतो, डोक्यावरती फुलं टाकत होता. आम्ही खरंच त्या पात्रतेचे नाही, आम्ही भिकारीच. पण ज्याचं नाव घेतलं ना तो लय मोठा आहे. हे फुलातच नाहलं की लेकरू गादीवर बसलंय. या वयात त्याला गादी हार मिळतो, याच्यापेक्षा काय भाग्य असलं पाहिजे. या मंडपात कोण गादी टाकू शकतो तुम्हाला गावातला माणूस. त्याच्या गुणाने त्याला गादी लय गोड असतो. हाय सावळा पण एकच नंबर. लय तयारी कर, लय भारी होशील. आणि भरत महाराज, पवार महाराज, आपली संपत्ती तरी काय आहे हो दुसरी. तुमच्या गोड आवाजातून आलेला शब्द मोक्षाकडे घेऊन जातो. तुमच्या हातातला धा जीवनाला स्थिर करतो. म्हणून 12 वर्ष भक्ती केली ना, नका काही करू असं. फक्त सजीव व्हा. काय व्हा? सजीव.
मग दुसरी पोरगी झटका देऊन म्हणली मला बी असा नवरा भेटला पाहिजे, कोणता कोर्स करावा लागतो? ती म्हणली ग पैसे कोर्स बिर्स काय करावं लागत नाही. मग ती म्हणली तुला कसं काय नवरा भेटला? ती म्हणे अगं मी आतून बाहेरून चांगली होते, चांगल्याची चांगल्यावर नजर पडते आणि चोट्ट्याची चपलावर जाते. जशी ज्याची अवस्था तशी त्याची अवस्था. अशी काही सजीबीजी नावाची गोष्ट नाही बाप हो. तुमचं मन फक्त चांगलं ठेवा. चांगल्या मनावर पांडुरंग पाहिन आणि वाईट मनावर पोरपोरी पाहतील. वाईट नका राहू, चांगले व्हा. हो काही ऐसा पात्र होईन लाभासी, काही ऐसा पात्र होईन लाभासी. हो काही ऐसा पात्र होईन लाभासी, काही ऐसा पात्र होईन लाभासी. नेनोची केसी तुष्ट येईल, नेनोची केसी तुष्ट येईल. नाथ बोली दे पायाचे चिंतन, पायाचे नाटवूनी देह पायाचे चिंतन, नाटमुनी देह पायाचे पायाचे चिंतन. जगामध्ये सत्य आहे, देव आहे, तत्व आहे, पण ते घेणारे तुमच्यावर अवलंबून. कीर्तन संपलेलं आहे. या सावखड भोईवासियांचं संचितच ले दांडग. तुका म्हणे धन्य मानीन संचित, घेईन ते नित्य प्रेम सुख. 12 वर्ष आपण ही सेवा केली. मी पुन्हा 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 म्हणतोय, ज्या गावाने 12 वर्ष अन्नदान भक्ती नामस्मरण केलं ना, या सावखेड भोईच्या शिवारात या पंचक्रोशीमध्ये या गावाला उभ्या 7 जन्मात अन्नासाठी गावाच्या बाहेर कधी जायचं काम पडणार. या गावात आघात अपघात व्याधी अपमृत्यू कधी होणार नाही. आमची लेकरं गरीब राहतील पण चारित्र्यवान राहतील, गुणवान राहतील, घरात सुखाचे पाठ वाहतील आणि हे गाव नुसतं गाव राहणार नाही तर ते दुसरी पंढरी होईल. ही 12 वर्षाची अशी मागणी मी तुमच्यासाठी मागितलेली आहे. उद्या काल्याच्या निमित्तानं मी तुमच्यामध्ये आहे. माझ्यासोबत योगी पावन मनाचा MIT संस्थेचं पुस्तक आहे. आपलं मन चांगलं कशानं होईल? ज्ञानोबरायासारखं वागल्यानं. ज्ञानोबरायाला राग आला, रुसून बसले. मुक्ताबाईंनी उपदेश केला आणि ज्ञानोबरायाचा राग गेला. तुमची मुलं मुली चांगली वागवायची असतील, चांगली व्हावं वाटत असतील तर 150 रुपये त्याची किंमत आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवा. मुलाला रोज वाचायला लावा. मी खात्रीनं सांगेन त्याचं आंतरबाह्य जीवन बदलून जाईल. दुसरी संधी आहे की 17 नोव्हेंबरला ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे आणि माझी आजन्म सेवा आहे. जोपर्यंत मी बोलणार आहे तोपर्यंत संजीवन समाधीची सेवा माझ्याकडे आहे. आणि त्या दिवशी 2 ते 2.5 लाख लोकांना इंद्रायणीच्या काठी मोठा महाप्रसाद केला जातो. आपल्या गावातले काही लोक मला भेटत असतात. आता संधी मी तुमच्या गावात आहे उद्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं. तुम्हाला एक गोष्ट सांगून जातो. ज्या माणसाला बिशी भरायची ताकद नव्हती, आज त्यांच्याकडे 20-20 ट्रक आहेत. फक्त माऊलीची सेवा केली. आमचंही चांगलं झालं, तुमचंही बरं व्हावं. तुम्ही माऊलीच्या प्रसादात सहभागी व्हा. तुम्हाला जमल ते घ्या. पावती पुस्तक आहे माझ्यासोबत. पावती फाडा. 10 रुपयाची फाडा, 100ची फाडा, कायम फाडा. मी नाही भेटलो, काही नाही झालं तर तिथल्या दानपेटीत पैसे टाका. त्या प्रसादात सहभागी व्हा. कारण त्या प्रसाद तो माऊलीच्या मुखात नाही, सगळ्या जनता जनार्दनाच्या मुखात जातो आणि माणसं लई मोठी होतात. चला, उद्याच्या काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे आणि परवा दिवसापासून माझी 6 ते 11 नोव्हेंबर वडगाव मावळा संत तुकोबांची हृदय स्पंदने ही कथा आहे आणि 11 ते 17 विश्वशांती केंद्रावरती सप्ताह आहे. तुमच्या दोघांची भजनं आमच्याकडे पत्रिका आली. आता तुमचं नाव त्यामध्ये आहे. भरत महाराज हे माझ्या घरचेच. ही सगळीच माणसं माझ्याच घरची आहे, माझीच माणसं आहे, ज्यांनी तुमच्या कानामानाची तृप्ती केली. आजच्या कीर्तनाने माझा पांडुरंग आणि माऊली तुम्हाला भरभरून देऊ. सुख, समाधान, यश, कीर्ती, आरोग्य आणि ऐश्वर या सावखेड भोईला निवांत नितांत लाभावं अशी पांडुरंगाच्या चरणी मागणं करून 12 वर्षाचा हा सप्ताह आजच्या मागणीनं यथार्थपणे पूर्ण झाला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित विठ्ठल जय जय विठ्ठल. गोरे वेडे वापरे क्षमा महाराज
नाही उच्चारिला अधिकार मी आपुला तुका म्हणे ज्ञानेश्वर रागा पायापैकी करा क्षमा अपराध मा ज्ञानदेव तुकाराम